इथे काय दिले तुम्हाला, एक चित्र दिलं आहे. कपडे हवे असणे आणि त्याची खरोखरच गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. म्हणजे कपडे हवे आहेत आणि खरोखर त्याची गरज असते, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत मुलांनो. ह्या एकच नाही आहेत. काय आहे, वेगळ्या आहेत. की जर मला कपडे हवे आहेत आणि कपड्याची गरज असणे, काय फरक आहे? तुम्हाला वाटतो का काही फरक आहे? दोन्ही गोष्टी एकच आहेत? काय वाटतं तुम्हाला की हे वेगळ्या आहेत का एकच आहेत? बरोबर आहे, याचं उत्तर ते म्हणजे वेगळे आहेत. की मला कपड्याची गरज आहे आणि मला कपडे हवे आहेत. याचा अर्थ काय, मला कपडे हवे जर मी असं बोलते तर याचा अर्थ की माझ्याकडे ऑलरेडी कपड्याचा स्टॉक आहे, माझ्याकडे कपडे आहेत, पण तरी देखील मला अजून नवीन हवेत. पण मला कपड्यांची गरज आहे. इथे काय लिहिलंय की खरोखरच गरज आहे. गरज असते म्हणजे सगळं एखादा व्यक्ती आहे जो खूप गरीब आहे, त्याच्याकडे कपडे खूप खराब झाले आहेत, त्याचे फाटले आहेत, खूप मळके आहेत. मग अशा व्यक्तीला कपड्याची गरज असणे की त्याचं शरीर झाकण्यासाठी, बरोबर आहे, त्याला त्या कपड्याची गरज आहे, ती याला काय बोलणार, गरज बोलणार. आणि कपडे हवे असणे म्हणजे कपडे असताना देखील पुन्हा कपडे घेणे, ही काय आहे, ही कपडे हवे असणे याला बोलणार. की या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. कपडे हवे असणे व त्याची खरोखर गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. काय आहेत, भिन्न म्हणजे वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे त्या सारख्या नाही आहेत. की याच्याकडे आवश्यकता, याला कपड्याची गरज आहे, याला आवश्यकता आहे, पण हिच्याकडे काय आहे की मला आहेत पण मला अजून त्याची गरज आहे, म्हणजे मला अजून हवे आहेत. हा याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे हिच्याकडे ऑलरेडी आहेत, अगोदरच हा कपड्याचा स्टॉक हिच्याकडे आहे असं म्हणून. ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला मुलांना अर्थ कळाला. बघा आता तुम्हाला या चित्राद्वारे अजून स्पष्ट होईल की याच्यात काय सांगितलंय की गरज नसताना वस्तू हव्या आहेत असे वाटणे हा आपला हव्यास आहे. की गरज नसताना देखील आपण एखाद्या गोष्टीची मागणी करत आहोत, डिमांड करत आहोत की मला एखादी वस्तू हवी आहे, त्याची गरज नाहीये. की तुमच्याकडे खूप साऱ्या प्रमाणामध्ये कपडे आहेत पण त्याची गरज नाही, पण तरी पण तुम्ही बघितलं आणि तुम्हाला आवडलं तरी तुम्हाला हवं आहे. मग आपण याला काय बोलणार की हव्यास असं बोलणार. की इथे खूप तुमच्या कपाटामध्ये कपड्याचा ढीग पडला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पडले आहेत. तुम्हाला बाहेर जायला वेगळे कपडे आहेत, तुम्हाला कार्यक्रमाला जायला वेगळे कपडे आहेत, तुम्हाला फिरायला जाताना वेगळे कपडे आहेत, म्हणजे असे बरेच प्रकारचे कपडे आहेत. पण तरी मग तेव्हा काय बोललं जातं, गरज नसताना वस्तू हव्या आहेत. मग ते फक्त वस्तूंचं म्हणजे ते फक्त कपड्याबद्दलच असं नाही, वस्त्राबद्दलच असं नाही की हर एक गोष्टीबद्दल. मग त्यात तुमचं काय आलं मुलांनो की तुमचं शाळेचे जे काही स्टेशनरी असेल, शाळेमधले जी वह्या असेल, पुस्तकं असेल, पेन असतील, बरोबर आहे मुलांनो, की जे तुमच्याकडे टॉईज असतील वेगवेगळ्या प्रकारचे, ते तुमच्याकडे हवे आहेत तरी देखील तुम्हाला अजून नवीन पाहिजे असतं. म्हणजे काय सांगितलं इथे, फक्त वस्त्रच नाही तर वस्तू, मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या की जी तुमच्याकडे आहे पण ते तुम्हाला अजून हवं आहे. त्याला आपण काय बोलणार मुला, हव्यास असे बोलणार. की हव्यास म्हणजे ती गोष्ट हवी हवीशी वाटणे. हव्यासचा अर्थ काय, ती गोष्ट तुम्हाला हवीविषयी वाटणे, यालाच आपण काय बोलणार, हव्यास बोलणार. मग गरज नसताना देखील वस्तू घेणं हे काय आहे, चुकीचं आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा ती वस्तू नक्की घ्या तुम्ही. मग अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पाहत आहोत. बघा आता इथे देखील काय दिलंय, आपण प्रसार माध्यमाद्वारे कपड्यांच्या विविध जाहिराती पाहतो आणि त्याकडे आकर्षित होतो. काही सांगितले, आपण प्रसार माध्यमाद्वारे काय पाहतो, वेगवेगळ्या जाहिराती पाहतो आणि मग त्याच्याकडे आकर्षित होतो आणि मग ते आपल्याला हव्याशा वाटतात. मग ते कोणत्याही प्रकारची जाहिरात असू दे, तुम्हाला एखादी टॉईज घ्यायचं असेल त्याची जाहिरात असू दे, एखादं चॉकलेट असू दे, कॅडबरी असू दे, बिस्किट असू दे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे एखादी वस्त्राची देखील असू दे, कोणत्याही प्रकारची जाहिरात असू दे, तुम्ही ते बघता, तुम्हाला त्याचं आकर्षण वाटतं आणि मग ते तुम्हाला घ्यावाची काय होते, इच्छा होते. मग तुम्ही ते घेण्याच्या मागावं लागतं. मग तुम्ही घरामध्ये हट्ट करता की नाही मला पण असेच शूज पाहिजेत, मला पण असेच कपडे पाहिजेत, बरोबर आहे. आपण मग तुम्ही काय करता, त्या गोष्टीसाठी पालकांच्या मागे लागत असतात. मग अशा प्रकारे जाहिरातीद्वारे काय करतात, प्रसार माध्यम होतं. म्हणजे जाहिरातीद्वारे त्यांचा त्या गोष्टीचा प्रसार केला जातो की आमच्याकडे अशा अशा प्रकारचे कपडे आहेत. मग त्याच्यामुळे आपण काय करतो, आकर्षित होऊन जातो आणि मग आपल्याला त्या गोष्टीचं आकर्षण लागतं. मग ती कोणतीही असू दे. आणि बघा जसं तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे, पुन्हा एकदा हे दुसरं चित्र आहे की तुम्हाला अशा वेगवेगळ्या पहिले बघितली जाहिरात तीच वेगळी, आता ही जी पहिली जाहिरात ती देखील वेगळी आहे. की अशा वेळी आपण काय होतो, आकर्षित होतो आणि आपल्याला त्याचा रंग, त्याचे डिझाईन, ह्या गोष्टी, ते ॲड जी बनवली आहे, ती जाहिरात बनवली ती देखील काय करते, आपल्याला आकर्षित करते आणि म्हणून मग आपल्याला ती गोष्ट हवी असते.
बघा इथे काय सांगितलंय, की मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की मुंबई हे सर्वात कापड गिरणीचं एक ठिकाण आहे. मुंबईमधलं कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे, की मुंबई या ठिकाणी जसं मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं, की एका पारशी व्यक्तीने 1954 साली काय केलं होतं, कापड गिरणीचा प्रथम उद्योग सुरू केला होता आणि त्याच्यानंतर 1961 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी सुती कापड गिरणीचा देखील उद्योग सुरू केला, की सर्वात प्रथम कापड गिरणी ही कुठे केली? जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी कापड गिरणीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे सेल केला जातो कापड गिरणी तिथे बऱ्याच ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता या गोष्टीची काय आहे वेगवेगळे काय आहेत गारमेंट्स आहेत, जे कंपन्या आहेत जे कापड गिरण्याशी संबंधित आहेत. आता मुंबईमध्ये प्रामुख्याने कोणते शहर आहेत त्यामध्ये? मुंबईमध्ये जे पैठण आहे, येवले आहे. मग इथे काय होतं एक खास पैठणी बोलतात. त्या पैठणीसाठी हे मुंबई महाराष्ट्र आहे ती मुंबई आहे. त्या मुंबईमध्ये ते काय आहे की त्याच्यासाठी ते खूप प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी पैठणी ही फार छान मिळते. मग ते पैठणची असो का ती येवल्याची असो त्या ठिकाणी त्या गोष्टी जी साडीसाठी ते खूप प्रसिद्ध आहे. आणि मग त्या ठिकाणी हे सगळ्यात पहिलं काय आहे मुंबई हे जगातलं पहिलं ठिकाण आहे की जे पहिलं प्रसिद्ध ठिकाण आहे कापड गिरणीसाठी. आता बघा तिथे काय होतं या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते. या बेटावर म्हणजे मुंबई हे काय आहे बेट आहे, दमट हवामान आहे. या मुंबई बेटावर कशा प्रकारचं हवामान आहे? दमट हवामान आहे. त्यामुळे लांब धागा तयार करणे सुलभ होते. दमट हवामान न उष्ण न सम आणि हे दमट आहे म्हणजे उष्ण म्हणजे खूप अति प्रमाणात, सम म्हणजे सारखे आहे, दमट म्हणजे थोडेफार गरम पण आहे आणि थोडं थंड म्हणजे ज्याला बोलतात दमट पण म्हणजे मधलं आहे की ना उष्ण आहे न सम आहे. कसं आहे? दमट आहे. मुंबई हे बेट कसं आहे? दमट हवामान आहे. म्हणजे मुंबई ह्या ठिकाणी येते बघा मुलांना. आपण बघा याच्यात पाहिलं की ना हे काय आहे ठिकाण आपलं? हा उत्तर आहे, हे पूर्व आहे, हे पश्चिम आहे आणि हे दक्षिण आहे. मग इकडची पूर्वेकडची हवा ही उष्ण आहे, हे सम आहे आणि हे काय आहे? दमट आहे. मग हवामान कसं आहे? कारण इथूनही पाण्याचा वारा आहे, इथूनही आहे आणि मग इथूनही सगळा अरबी समुद्र म्हणजे इथून अरबी हा पाण्याने वेढलेले आहे सगळ्या ठिकाणी. म्हणून इथे काय आहे? हे दमट हवामान आहे. नाही उष्ण नाही सम, काय आहे? दमट हवामान. कशा प्रकारचं हवामान आहे? दमट प्रकारचं हवामान आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं तर की तिथे कापड विणणं काय झालं आहे? सोपं झालं आहे. इथे काय सांगितलं त्यामुळे कापड विणणं सोपं झालंय. त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे आणि त्याच्यामुळे तिथे ते एक मोठं कापड विणण्याचे मोठे केंद्र बनलेले की मुंबई या ठिकाणापासून सुरुवात झाली आहे आणि आजही तिथे काय आहे की हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. जवळजवळ 1200 कापड गिरण्या तिथे महाराष्ट्रामध्ये ह्या आहेत आणि तिथे खूप ठिकाणी जे पैठणची जे पैठणी आहे आणि येवल्याची देखील जी पैठणी आहे ती तिथे त्या ठिकाणी खूप प्रसिद्ध आणि नावाजलेली आहे आणि अनेक ठिकाणचे लोक इथे पैठणी घेण्यासाठी त्या साड्या घेण्यासाठी ज्या जरीच्या साड्या आहेत ते देखील आता साडीचे प्रकार आपण पाहणार आहोत. त्या साड्या त्या घेण्यासाठी तिथे येत असतात. त्यामुळे हे काय झालं आहे की तिथलं हवामान दमट असल्यामुळे तिथे जो धागा बनवण्यासाठी जे हवामान लागतं ते हवामान त्यांना आवश्यकतेनुसार किंवा ते सुलभ झालेलं आहे आणि ते अगदी सहजरित्या ते काय करू शकतात तिथे धाग्याची विणणी करू शकतात आणि त्याच्यामुळे मुंबई हे काय झालं आहे कापड उद्योगाचे हे मोठे केंद्र बनले की अशा बऱ्याच ठिकाणच्या बऱ्याच व्हरायटी तुम्हाला इथे मुंबईमध्ये कापड गिरण्यामध्ये तुम्हाला दिसतील. बघा इथे काय सांगितलं की महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मिती होत असते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आता कापड निर्मिती आहे तर हर एक ठिकाणी जो तिथे जो व्यवसाय आहे जो कारखाना आहे आणि त्याच्यासाठी जे लागणारा जो कच्चा माल आहे बरोबर आहे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तिथे पुरवल्या गेल्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मिती होते म्हणजे कशा प्रकारे जर ते वस्त्र तयार झाले तर त्याला कशा प्रकारचा रंग द्यायचा आहे, कशा प्रकारचे त्याच्यामध्ये जे वर्क करायचं आहे, जे खडी टाकायची आहे, जे टिकले लावायचे आहेत, कशा प्रकारे हातकाम आहे, विणकाम आहे, कशा प्रकारे त्या साडीवर वर्क केलं जातं. ते काही गोष्टी त्या वर्क हाताने केल्या जातात, काही माणसाद्वारे केलं जातं. इथे तुम्हाला माणसाद्वारे दिसत आहे की जी साडी आहे जो कापड आहे तो काय केला जातो माणसाच्या द्वारे ते हाताने काय केलं जातं एक एक खडा लावला जातो. तर तेच गोष्ट एखाद्या काय केलं यंत्राद्वारे देखील केलं जातं. मग अशा प्रकारे इथे काय आहे की या महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी वस्त्र निर्मिती होते की अशा ठिकाणी काही बघा माणसांना म्हणजे मजुरी म्हणजे त्यांना देखील काम मिळालं जातं, त्यांना देखील त्याची विस्तृत मजुरी मिळते आणि तिथे काय केलं जातं माणसाद्वारे काय केलं जातं तिथे ती डिझाईन त्यांनी बनवली जाते हाताच्या द्वारे आणि काही ठिकाणी मशीच्या द्वारे देखील त्याच्यामध्ये जो प्लेन कपडा असतो त्या प्लेन कपड्यामध्ये काय केलं जातं त्याच्यामध्ये नक्षीकाम केलं जातं. मग काही हाताने
तर कधी यंत्राच्या सहाय्याने देखील हे काम केलं जातं. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे इथे काम माणसाच्या द्वारे सुरू आहे ते त्या डिझाईन भरण्यासाठी. बघा आता इथे तुम्हाला काय दाखवलंय की आता आपण बघणार आहोत की कुठे-कुठे साड्या मिळतात आणि कोणत्या प्रकारच्या साड्या मिळतात, त्याची व्हरायटी काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ पैठणची पैठणी, येवल्याची साडी, औरंगाबादची हिमरी शाली. आता हे देखील पाहणार आहोत की आता पुणे कुठे आलंय बघा. उदाहरणार्थ पैठणची पैठणी हे अहमदनगरच्या या साईडला काय आहे, पैठणी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. जसं हा पुणे आहे, बघितलं हा महाराष्ट्र आहे. पूर्ण या महाराष्ट्रामध्ये जो अहमदनगर हा जो जिल्हा आहे, या अहमदनगर जिल्ह्यामध्येच काय मिळत आहे, एका कोपऱ्यालाही पैठणीचा काय आहे, मोठा कारखाना आहे. तसेच येवल्यासाठी काय, येवल्याची साडी आपण काय बोलतो, याला येवल्याची देखील साडी बोललं जातं. आता ती कुठे आहे मुलांनो, की बघा ती अहमदनगरच्या वरतीच आहे. नाशिक या ठिकाणी काय आहे, येवल्याची साडी मिळत आहे. ती देखील तिथे उपलब्ध आहे. तिथून देखील काय करतात, साड्या घेतल्या जातात. आता इथे काय दिले बघा. तसेच औरंगाबादची हिमरी शाल. औरंगाबाद कुठे आलं, औरंगाबाद कुठे दिसतं तुम्हाला इथे बघा. हे बघा औरंगाबाद, हे काय आहे, हे आहे औरंगाबाद. हे औरंगाबादची काय आहे, शाल आहे. काय आहे, शाल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत, डिझाईन आहेत, व्हरायटी आहेत, ते देखील तुम्हाला मिळतात. अशा प्रकारे पैठणची जी पैठणी आहे ती कुठे मिळते तुम्हाला बघा, या साईडला अहमदनगर या भागामध्ये मिळते. येवल्याची साडी कुठे मिळते, इथे नाशिकला मिळते, बरोबर. हा 1, हे 2 आणि औरंगाबाद हे 3. अशा प्रकारे इथे काय मिळत आहे तुम्हाला, त्या सगळ्या ज्या वापराच्या वस्तू आहे, शाल आहे, पैठणी आहे, साडी आहे, हे देखील तुम्हाला इथे मिळली जाते. आता सोलापूरमध्ये बघा, सोलापूरमध्ये काय, सोलापूर कुठे आलं, या ठिकाणी सोलापूरची काय आहे, चादर आहे. जी आपण चादर आपण वापरतो ती देखील आपण काय करतो, शक्यतो थंडीमध्ये आपण सोलापुरी चादर वापरत असतो. ती देखील कशी असते, तिचा कपडा हा जाड असतो आणि म्हणून सोलापूरची चादर ही खूप प्रसिद्ध आहे चादर विक्रीसाठी. तसेच इचलकरंजीचे हातमाग. आता हे बघा, इचलकरंजीचे हातमाग ते कुठे आलं, कोल्हापूर या ठिकाणी आलं. इचलकरंजीचे हातमाग म्हणजे हाताने विणणे, की जे हाताने जी ती साडी विणणे, हाताने वस्त्र विणणे, हे कुठे आहे, इचलकरंजीमध्ये. ते कुठे कुठे आलं, कोल्हापूर या भागामध्ये. हातावरील माग, यंत्रमागावरील कापड इत्यादी. म्हणजे अशा आपण पूर्ण ठिकाणी पाहिलं. काय पाहिलं की अहमदनगर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, इचलकरंजीकर आहे, म्हणजे कोल्हापूरमध्ये आहे. म्हणजे अशा अनेक ठिकाणी काय पाहिलं आपण, की जिथे साड्या मिळतात, पैठणी मिळते, शॉल मिळते, चादरी मिळतात. सोलापूर या ठिकाणी देखील काय मिळते, चादर मिळते. कोल्हापूरमध्ये देखील इचलकरंजीचे जे काय हातमाग आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. बघा आता इथे तुम्हाला काय दाखवलं, पण साड्यांची व्हरायटी दाखवली, की साडी घालण्याची पद्धती कशी आहेत भारतात ते तुम्हाला दाखवले गेले. की आता आपण पाहिलं की जसं हवामानानुसार आणि प्रदेशानुसार हर एक गोष्टीमध्ये बदल होत असतो, त्याचप्रमाणे आपण इथे देखील साड्यांच्या प्रकारामध्ये देखील तुम्हाला बदल दिसत आहे ना, की ते एकच तुम्हाला प्रकार दिसतोय का साडी घालण्याचा, नाही. इथे वेगवेगळे प्रकार आहेत की जे काय केले, प्रदेशानुसार साड्याच्या प्रकारात अनेक पर्याय दिसतात. अनेक पर्याय तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचे घालू शकता. की ते प्रदेशानुसार म्हणजे त्या त्या प्रदेशातील जे जे हवामान आहे, त्या प्रदेशामध्ये जी अनुकूलता आहे, त्यांची जी संस्कृती आहे, जे त्यानुसार ते काय करत आहेत, ते कापड घालण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे तुम्हाला ही एक वेगळ्या पद्धतीची, ही वेगळ्या पद्धतीची, ही वेगळ्या, म्हणजे कोणी गुजराती आहे, कोणी महाराष्ट्रीयन आहे, कोणी मारवाडी आहे, कोणी तामिळ आहे, कोणी कर्नाटकची आहे, बरोबर आहे, तो कोणी पंजाबी आहे. अशा हर एक प्रकारच्या ज्या साड्या आहेत त्याची जी बांधणी आहे, ती बांधण्याचा जो प्रकार आहे तो हा भिन्न भिन्न आहे. का भिन्न आहे, का तर वेगवेगळ्या प्रदेशानुसार आणि हवामानानुसार त्या गोष्टीचा काय केलं आहे, त्याच्यामध्ये त्या गोष्टीचे त्याच्यामध्ये घटक त्यांनी त्या गोष्टी त्या प्रदेशानुसार, त्या हवामानानुसार त्या गोष्टी त्यांच्याही बदल करून त्या साड्यांमध्ये देखील त्यांच्यात बदल झाले आहे. जसं आपण पाहिलं अन्नमध्ये आहे, वस्त्रमध्ये आहे, तसं त्याच्या राहणीमानात, त्यांच्या निवाऱ्यामध्ये आहे, तसं या वस्त्रामध्ये देखील काय केलेलं आहे मुलांना, आपल्याला बदल झालेला दिसून येतो. हा बदल तुम्ही पाहू शकता की किती वेगळा बदल आहे, की हर एक गोष्ट काय आहे, वेगळी आहे. यावरून असे लक्षात येते की आताच्या स्थितीत आपल्या वस्त्राचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. की म्हणजे यावरून असं लक्षात येते की आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्राचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही आता जे बघत आहात त्यावेळी अगोदरही खूप साऱ्या व्हरायटी होत्या असं त्यांना म्हणायचं. की बघा इथे देखील तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी दिसत आहे. की आताच व्हरायटी असं नाही आहे, की अगोदर खूप वर्षापासून हे काय आहे, त्याच्यात विविधता आपल्याला आढळून येत आहे. वस्त्राची विविधता, आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्राचे विविध प्रकार
उपलब्ध आहेत आणि आताही आपल्याला विविध प्रकार उपलब्ध झालेले दिसत आहेत की त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत, घालण्याची पद्धत वेगळी आहे. आणि जसं अगोदर आपण साड्यांचं पाहिलं तसं आता देखील आपण पाहत आहोत की जसं हे साड्याचं तुम्ही बघितलं बघा, ह्या साड्या आता हे ज्या परिधान केल्या जातात, या आताच्या स्थितीतले जे साड्या आहेत की आता अशा मॉडर्न पद्धतीने आधुनिक काळातल्या साड्या जसं आपण परिधान केल्या जातात, तसेच मागच्या वेळी ज्या खूप खूप वर्षा अगोदर देखील, फार वर्षापूर्वी देखील काय केलं जायचं की तेव्हा देखील या साड्यामध्ये पद्धतीमध्ये फरक होता. हे त्यांना सांगायचं आहे की बघा, याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत आहे की जसं आत्ताच्या साड्यामध्ये फरक आहे त्यात आधुनिक काळानुसार, तसंच मागच्या काळामध्ये देखील फार वर्षापूर्वी देखील साड्यामध्ये काय होतं, त्या बदल होत गेला. ते तेथील राहणीमानानुसार, तेथील हवामानानुसार, तेथील प्रदेशानुसार या सर्व गोष्टीमध्ये काय केलंय मुलांनो, बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता देखील याच्यामध्ये या चित्राद्वारे तुम्हाला अधिक समजत असेल. बघा इथे काय सांगितलंय तुम्हाला, इथे बऱ्याच आपल्या पूर्ण भारत देशातील लोकांची विविधता आणि संस्कृती तुम्हाला इथे दिसून येत आहे. इथे हर एक व्यक्ती एक आहे का वेगळा आहे, इथे काय आहे, सगळे वेगळे आहेत. वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक आहे. भारत हा एक देश विविधतेने नटलेला देश आहे. या भारतातील हर एक जे जाती धर्मातले लोक आहेत ते गुण्यागोविंदाने आनंदाने ते राहत असतात. एकमेकांच्या जे चालीरीती आहेत, ज्या परंपरा आहेत त्याचा देखील ते काय करत असतात, सन्मान करत असतात आणि त्या गोष्टी आदराने देखील ते पाळण्याचा प्रयत्न करत असतात. कोणाच्याही भावना दुखवण्याचा त्यांचा हेतू नसतो. मग प्रत्येकाचे काय असे वेगवेगळ्या ज्या पद्धती असतात, त्यांच्या खानपानाच्या पद्धती, त्यांच्या राहण्याच्या, त्यांच्या वस्त्राच्या पद्धती, या तुम्ही इथे पाहू शकता या चित्राद्वारे की प्रत्येकाची पद्धत सारखी दिसते का मुलांना इथे? तर अजिबातच नाही. इथे काय आहे, सगळं वेगवेगळेपण आहे. जर आपण ब्राह्मण बोललो तर त्यांची पद्धत वेगळी आहे. जर तामिळनाडू, जर कर्नाटकचं बोललो त्याची पद्धत वेगळी आहे. तर इथे पंजाबी आहे तर त्याची पद्धत वेगळी आहे. जे ख्रिश्चन आहेत त्यांची राहणीमानाची पद्धत, त्यांचे कपडे घालण्याची पद्धत ती वेगळी आहे. बरोबर, इथे गुजराती बोललं, इथे मारवाडी बोललं, तर सर्वांची पद्धत कशी आहे मुलांना, वेगवेगळी आहे. त्यांच्या राहणीमानामध्ये फरक आहे. बरोबर, की जर सगळ्यांनी एकच प्रकारची समजा साडी घातली आहे का नाही, तर त्यांच्या कपड्यामध्ये फरक आहे. मग त्यांच्या संस्कृतीनुसार त्यांना जे कपडे त्यांनी पूर्वपार चालत आहेत तेच कपडे त्यांनी काय केले आहेत, ते घातलेले आहेत. म्हणजेच ही त्यांचे काय आहे, विविधता आहे. हवामानाच्या विविधतेमुळे व वाहतुकीच्या सुविधामुळे, म्हणजे इथे त्यांनी काय सांगितले, हवामानाची जी विविधता आहे की त्या त्या प्रदेशातील जे जे हवामान आहे त्यानुसार ते काय करत आहेत, कपडे घालत आहेत. आणि वाहतुकीच्या सुविधांचं म्हणजे त्याप्रमाणे जिथे जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला देखील धरून त्यांनी काय केले आहे, कपड्याचा अवलंब केलेला आहे. या सुविधामुळे वस्त्रामध्ये आपल्याला अनेक प्रकार उपलब्ध झाले आणि त्यामुळे आपल्याला काय झालंय, या अनेक प्रकारचे काय झालेले आहेत, प्रकार उपलब्ध झाले की आपण बघितल्यावर लगेच ओळखू शकतो की अरे हे तर पंजाबी आहेत, अरे हे तर गुजराती आहेत, हे मारवाडी आहेत. म्हणजे आपल्याला त्या कपड्यावरून आपण कोणी सांगण्याची गरज आहे का मुलांना, तर अजिबात नाही. तर आपण बघतो की अरे बघितल्यावरच आपल्याला कळतं की हा जो कपड्याचा प्रकार आहे तो कोणत्या प्रकारचा कपडा आहे. आणि त्याच्यामुळे मग आपण पाहू शकतो की किती कशा प्रकारची इथे विविधता इथे कपड्यांमध्ये देखील आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता मुलांनो की विविधतेमुळे भारतीय संस्कृतीचं काय होत आहे, दर्शन होत आहे. तसेच बघा इथे पाहू शकतो, वस्त्रामधील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे की हर एक वस्त्रामध्ये विविधता आहे. एक जो कल्चर आहे तो हर एकाचा कल्चर वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे आणि मग हा एक विविधतेचा एक भाग आहे. हर एकाची पद्धत ही वेगळी आहे आणि मग त्याच्यामुळे काय आलंय, भारत हा विविधतेने जरी नटलेला असला तरी तो समृद्ध असा देश या विविधतेमुळेच तो तयार झालेला आहे की भारतात विविधता आहे पण तरी देखील काय आहे, एकता आहे. आणि या विविधतेचा तो काय आहे, हा एक भाग आहे. म्हणून आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघा की जेव्हा त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात तेव्हा त्यांचे जे सण आणि उत्सव असतात त्यावेळेस देखील त्यांची जी नटण्याची जी पद्धत आहे, त्याची जी पोशाखाची पद्धत आहे त्यावेळेस अजून काहीतरी वेगळीच असते. मग त्यावेळेस जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांचे जे नृत्य असतं, त्यांचा डान्स असतो, त्यांचे जे सण उत्सव असतात, त्यांचे जे ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये देखील आपण आवडीने सहभाग घेतो आणि ते पाहत असतो की ते कशा प्रकारचे आहे. तुम्हाला इथे दिसत असेल की बघा की जेव्हा त्यांचा कार्यक्रम असतो त्यावेळेस ते कशा प्रकारे नटलेले असतात. आता बघा इथे अजून तुम्हाला कपड्यामध्ये काहीतरी व्हरायटी दाखवली आहे, विविध प्रकार दाखवले आहेत की ते कोणत्या प्रकारचे आहेत हे देखील आपण एक नजर टाकूया मुलांना. की ते तुम्हाला बघा काही चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, ह्या कापड, या कापडामध्ये देखील हे विणकाम केलेलं आहे. इथे विणकाम केलेलं जे दिसत आहे या बॉर्डरवरती हे विणकाम आहे. तसंच इथे देखील तुम्हाला काम आहे. याला काय म्हणतात, लखनवी चिकन. बरोबर, इथे लखनवी चिकन हा देखील एक कपड्याचा
प्रकार आहे. आता बरोबर तिथे काय तुम्हाला बघा इथे दिसत आहे, ही डिझाईन केलेली आहे, त्याच्यावरती काय केलंय, लखनवी चिकन आहे. हा देखील एक कपड्याचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला कपड्याच्या व्हरायटी तुम्हाला दाखवल्या आहेत. इथे हे काय काश्मीरची सिल्क आहे. काय आहे? काश्मीरची सिल्क. म्हणजे जसं इथे ते काश्मीर सिल्कचा कापड आहे, त्याच्यावर देखील काय केलं, जे काश्मीरी वर्क असतं, ते जम्मू काश्मीर या प्रदेशाचा जे प्रदेश आहे, त्याच्यात तिथलं जे लोक वर्क वापरतात, ते वर्क देखील इथे काय केलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे की हे जे वर्क आहे ते. इथे काय दिसत आहे, इथे बनारसी सिल्क आहे. जे बनारसी सिल्क ते काय केलं जातं, की जे महाराष्ट्रामध्ये घालायचं बनारसी जे समजा यूपीमध्ये, बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये या देखील या साड्यांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जे बनारसी साड्या असतात ह्या देखील काय केल्या जातात, वापरले जातात. ते सिल्कचं म्हणजे काय असतं, ते जे कापड असतं ते देखील इथे तयार केलं जातं. आता इथे बघा काय आहे, कडियाल आहे. कडियाल काय आहे, की जो एक बॉर्डर असते. काय आहे, ही बॉर्डर आहे, ही बॉर्डरला कडियाल बोलतात. बघा ही जी बॉर्डर आहे ही कडियाल आहे. ही पितांबरी आहे आणि हे असे नारायणपेठ आहे, कांजीवरम आहे, पटोला आहे, मैसूर आहे, सिल्क आहे, असे साड्याचे अनेक प्रकार आहेत. ते तुम्हाला इथे दाखवले गेलेले आहेत. नारायणपेठ, कांजीवरम, पटोला, मग हे सगळं साड्यांचे काय आहे, ही व्हरायटी आहे. बरोबर की मी बघा इथे तुम्हाला देशाच्या वेगवेगळ्या भागातील या साड्या आपल्याकडे विविधता दाखवतात. ज्या वेगवेगळ्या ज्या साड्या आहेत त्या काय दाखवतात, आपल्याकडे विविधता दाखवतात. की बाबा ही साडी आहे तर ही साडी कुठून आहे, ही गुजराती घातली तर गुजरातमधून आली, ही जर महाराष्ट्र घातली तर महाराष्ट्रात. म्हणजे वेगवेगळ्या भागातील साड्या विविधता दाखवतात की ह्या कोणत्या प्रदेशातून आले, त्या कोणत्या प्रदेशात आले. म्हणजे अशा प्रकारे आपण साड्याचे जे प्रकार देखील पाहिले, साड्यामध्ये ती विविधता दाखवली, कोणकोणते प्रकार बघितले, त्या कापडाचे कोणकोणते प्रकार पाहिले. आपण कापड पाहिलं, सिल्क आहे, कॉटन आहे, नायलॉन आहे, पिथॉन आहे, लिथॉन आहे, पॉलिस्टर आहे. या सगळ्या देखील कपड्याचे जे प्रकार आहेत. मुलांनी जो कपड्याचा जो मूळ स्त्रोत आहे ते कोणता आहे, की जो कापड तो बनतो, जो कापडाचा सगळ्यात प्रथम कपड आहे, जो कापूस आहे, कापसापासून काय बनतो, धागा तयार केला जातो, त्या धागापासून काय बनलं जातं, कापड बनलं. पण कापडाचं मूळ स्रोत कोण आहे, की जो एक तंतू आहे, जो रेशीम किडा आहे, त्या रेशीम किड्यापासून ते काय बनतं, सिल्क साडी. म्हणजे आपण पाहिलं की सिल्क साड्या देखील असं ते सिल्क काय करतात ते बनलं जातं. तसं नैसर्गिक वायू आहे, पेट्रोलियम आहे, कोळसा आहे, हे काय आहेत, नैसर्गिक घटक. हे नैसर्गिक वायू आहेत की हे मूळ सूत्र आहे जे कापड बनण्यासाठी फार उपयुक्त असं याच्यामध्ये महत्त्वाचं काम करत असं महत्त्वाचा तो घटक आहे. आणि अशा प्रकारापासून ते कापड तयार केलं जातं. तर मुलांना आपण अशा प्रकारे पाहिलं की वस्त्र आणि आपली गरज की कशा प्रकारे आहे. बघा इथे काय पाहिलंय, की वस्तूची गरज नसताना ते हव्याशा वाटणे याला हवेस असे बोलतात. म्हणजे त्याचा अर्थ काय, की एखादी वस्तू आपल्याकडे आहे पण तरी देखील आपल्याला ती अजून हवी आहे. म्हणजेच आपण त्याला काय बोलणार, मुलांना हव्यास असे बोलणार. म्हणून त्याला हा शब्द आलाय हव्यास असं. बरोबर आहे, की जे गरज नसताना मग ती कोणतीही गरज असू दे आपली, किती कपड्याची असू दे, अन्नाची असू दे, खेळण्याची असू दे, कोणत्याही प्रकारची गरजेनुसार वस्तूचा वापर करावा. जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण काय करायचं, त्या वस्तूचा आपल्याला वापर करायचा. जर गरज नसेल तर ती वस्तूची मागणी देखील करायची नाहीये. बरोबर आहे. जेव्हा गरजेनुसार त्या वस्तूचा आपण वापर करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे मुलांना. आणि म्हणून जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण त्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आपल्या देशातील विविध प्रदेशांना वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रनिर्मितीची परंपरा आहे. म्हणजे काय, की फार वर्षापूर्वीचा हा तो इतिहास लाभलेला आहे, ती संस्कृती लाभली, की फार पूर्वीपासूनच आपण काय केलेलं आहे, की आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण असं वस्त्रनिर्मितीची परंपरा लागली. जसं आपण पाहिलं की आताच्या आधुनिक काळामध्ये ज्या साड्या आपण वेगवेगळे प्रकार घातले जातात, तेच प्रकार आज आपण फार वर्षापूर्वी देखील त्या महिलांनी घातले होते. त्याच्यामध्ये देखील विविधता होती. मग हा आपल्याला ही परंपरा लाभलेली आहे, की त्यावेळेसही तसंच होतं आणि आताही आधुनिक काळामध्ये देखील साड्यांचे विविध प्रकार हे घातले जातात. देशातील वस्त्रामधील विविधता नकाशाच्या सहाय्याने समजून घेतले, की कशा म्हणजे आपण पाहिलं नकाशाच्या द्वारे, की आपण पाहून घेतलं की कुठे सोलापुरी चादर ही कुठे मिळते, कोल्हापूरमध्ये इचलकरंजीकडे जे वस्त्राचा हातमाग आहे ते कुठे मिळतं. बरोबर आहे. जी येवल्याची साडी ती कुठे मिळते, पैठणची साडी अहमदनगर या भागामध्ये मिळते, औरंगाबादमध्ये देखील येवल्याची साडी मिळते. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या नकाशा आपण बघितल्यावर आपण समजून घेतलं की नकाशाच्या द्वारे कुठे कोणत्या गोष्टी मिळतात, कोणत्या गोष्टीची मागणी आहे, कोणत्या गोष्टीचा तिथे कारखाना आहे, तिथे कोणती गोष्ट प्रसिद्ध आहे, हे देखील आपण नकाशाच्या द्वारे मुलांना समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिले आहे की वस्त्र म्हणजे काय, की वस्त्र म्हणजे काय, ते कोणत्या धातूपासून बनलं जातं, जे तंतू जे रेशीम किडा आहे त्याच्यापासून जे
जी साडी कपडा आहे ते देखील बनले जातं. त्याच्यासाठी लागणारे जो नैसर्गिक घटक आहे, पेट्रोलियम आहे, कोळसा आहे, हे मूळ स्तोत्र आहे. एका कापसापासून देखील हे कापड कसं निर्माण केलं जातं ते देखील आपण पाहिले आहोत. आपण पाहिलं की साड्यांच्या बाबतीतली जी निर्मिती आहे ते देखील पाहिलं. आपण वेगवेगळे कपड्यांचे जे प्रकार आहेत ते देखील आपण पाहिले. जसे सिल्क आहे, नायलॉन आहे, टेरिकोट आहे, पॉलिस्टर आहे, नितॉन आहे, या सगळे देखील प्रकार आपण पाहिले आहेत की ते कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला कोणत्या वस्तू मिळतात, पैठणी साडी कुठे मिळते ते देखील आपण पाहिलं. साड्यातली विविधता, कपड्यातली विविधता ते देखील आपण या सर्वांचा अभ्यास मुलांना आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर मला वाटतं मुलांना हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. पाहूया आपण आता परीक्षेच्या या भागामध्ये.